रामकृष्ण हरी मंडळी, एका नवीन घटनेच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. आजची घटना आपण पाहणार आहोत एका वेगळ्या अर्थाने. म्हणजे आपल्या भारतीय समाजामध्ये एखाद्या स्त्रीचं एक स्वप्न असतं की तिचा संसार व्हावा, तिचं म्हणजे लवकर लग्न होऊन तिचा संसार सुखाचा व्हावा, तिच्या संसार वेलीवर एक दोन मुले तरी व्हावीत आणि त्यांचं ते पालनपोषण करण्यात तिचं पूर्ण आयुष्य सुखाचं जावं, अशी तिची अपेक्षा असते. पण काही कालांतराने किंवा काही कारणांमुळे काही मुलींची ही अपेक्षा पूर्ण होत नाही. काही मुलींना जन्मताच वंध्यत्व असतं, म्हणजे काहींचं ऑपरेशन करावं लागतं, काहींचा दुसऱ्या कारणांमुळे त्यांना मुले होत नाहीत आणि त्यांना ते आयुष्यभर त्याचा त्रास सहन करावा लागतो. म्हणजे लग्न झालं तरी त्यांना मुलं नाही झाली तरी त्यांना त्याचा त्रास सहन करावा लागतो आणि नाही लग्न झालं, नाही मुलं झाली तरी त्यांना एक समाज वेगळ्या पद्धतीने पाहत असतो. त्याचीच ही गोष्ट आज आपण पाहणार आहोत. आणि ही गोष्ट आहे अशा भारतातल्या एका राज्यातली की जिथं ते राज्य खूप सुशिक्षित आहे, म्हणजे गुजरात. आपण गुजरातची ही गोष्ट आहे. गुजरात तसा सगळ्या अर्थाने पाहिलं तर सुशिक्षित, उद्योगधंद्याच्या बाबतीत व्यापाऱ्यांचा व्यवसायांचं राज्य आहे. आणि ह्याच राज्यात एक अशी घटना घडली होती. तिथे एक 40 वर्षाची श्वेता नावाची मुलगी होती, म्हणजे महिला होती ती, पण तिचं लग्न झालं नव्हतं, त्याच्यामुळे आपण तिला मुलगीच म्हणू. आता ती लग्न न झाल्यामुळे ती थोडी ताणतणावात होती. तिचा काय प्रॉब्लेम, घरची परिस्थिती थोडी हालाकीची असल्यामुळे तिचं सहजासहजी लग्न जमत नव्हतं. मग एक दिवशी तिला एक स्थळ चालून आलं. त्याचा आता नवरदेवाचं वयसुद्धा 40च होतं. आता दोघांच्या आता शक्यतो कसं 30-35 क्रॉस केल्यानंतर आजच्या काळात तुमच्या राहणीमानानुसार ताणतणावामुळे तुम्हाला मुलं व्हायला प्रॉब्लेम येतो. पण याचं पण तसंच ग्रामीण भागातील आयुष्य होतं, पण ताणतणाव थोडा कमी होता. म्हणजे ग्रामीण भागात ताणतणाव कमीच असतो, पण जे IT मध्ये असतात किंवा जे सरकारी जॉबला असतात त्यांची वेगवेगळ्या ड्युट्या करावं लागतात, त्यांना शक्यतो प्रॉब्लेम येतात ही मुलं होण्यासाठी. आता हे श्वेताला एक स्थळ चालून आलं. नवरदेवाचं वय होतं 40 आणि तो पण लग्नाचा रखडलेलाच होता. मग त्याचं पण सहजासहजी लग्न जमत नव्हतं. त्याच्यामुळे दोघांच्याही घरच्यांनी जास्त ताणतणाव न देता दोघांचं लग्न करून टाकलं. आता लग्नाला 1 वर्ष झालं, 2 वर्ष झालं, 3 वर्ष झालं, पण यांना काय मूल होईना. आता मात्र यांच्या घरचे आणि ही दोघंसुद्धा वेगळ्याच ताणतणावात राहायला लागली. का तर आपल्या कसं आहे, नव्या नवरीला जर मूल वगैरे 1-2 वर्ष वाट पाहतात, जर नाही मूल झालं तर घरच्यांचे, सासू सासऱ्यांचे, पाहुण्यांचे तिला टोमणे सहन करावे लागतात. तसंच ह्या महिलासुद्धा ताणतणावात राहू लागली. आणि आता अगोदरच तिचं लग्न उशिरा झालं होतं, त्यात परत 1-2 वर्ष झाले तिला मुलंच होईना. मग त्याच्यामुळे ती जास्त ताणतणावात राहू लागली. आता मात्र त्यांनी मग डॉक्टरकडं चेकअप करायला सुरुवात केली. तर दोघांचेही नवरा बायकोचे डॉक्टरकडे चेकअप केल्यानंतर त्यांना त्या नवरदेवाचे म्हणजे मुलाचं ज्याचं नाव होतं अजय, व अजयच्या स्पर्ममध्ये म्हणजे वीर्यामध्ये कमकुवतपणा जाणवला. म्हणजे सहजासहजी अजयकून श्वेता ही गर्भवती राहू शकत नव्हती, असं डॉक्टरचं म्हणणं होतं. आता त्याच्या उपाय म्हणून त्यांनी गोळ्या औषधंसुद्धा ट्राय केली. त्याच्यात त्यांचे 5-6 महिने गेले, पण त्याचा पण काही रिझल्ट येईना. मग शेवटी आता वय तर वाढत चाललं होतं. दोघांनी पण 40 क्रॉस केली होती आणि एका लिमिटनंतर म्हणजे 40-45 नंतर तर सहजासहजी मुलं होतच नाहीत. मग आता याचे उपाय काय? मग आता ते दोघेही ताणतणावात, दोघांच्या नवरा बायकोत त्या गोष्टीवरून भांडणं होऊ लागली आणि घरात नेहमी तणावाचं वातावरण राहायला लागलं. त्याच्यामुळे ही महिलासुद्धा ताणतणावातच होती. आता एक दिवशी असाच अजय कामानिमित्ताने बाहेर गावी गेला आणि श्वेता तिच्या रूममध्ये रात्री झोपली होती. तर तिच्या रूममध्ये तिचा जो सासरा होता दशरथ, तो रात्री 12-1च्या दरम्यान गपचूप आला आणि त्याचं वय होतं 55. या 55 वर्षाच्या म्हाताऱ्याने तिच्या सुनेवर म्हणजे श्वेतावर तिथं शारीरिक संबंध प्रस्थापित केले. आता हे श्वेताचं त्याला इच्छा नव्हती, मग त्याने तिला जीव मारण्याची धमकी दिली, का तिला मारहाण केली आणि तिथं तिच्याबरोबर शारीरिक संबंध प्रस्थापित केले. आता म्हणजे हा घटनाक्रम पुढं काय होता तो पहा. आता दुसऱ्या दिवशी तिचा नवरा गावावरून आला. ह्या महिलेने, श्वेताने तिच्या नवऱ्याला म्हणजे अजयला ही रात्री घडलेली गोष्ट सांगितली. आता तिला वाटलं होतं की तिचा नवरा
तिच्या वडिलांना म्हणजे सासऱ्यांना जाऊन याबाबत जाब विचारा, पण त्याने तसं काही केलं नाही. त्याच्यामुळं हिला एक कळलं की ह्या गोष्टीला म्हणजे रात्री जी गोष्ट झाली त्याला तिच्या नवऱ्याची तिच्या कुटुंबाची ही मूकसंमती होती. आणि अशाच गोष्टी मग आता पुढं पुढं घडत गेल्या. आता तिचा नवरा तिला म्हणला की मला कोणत्याही परिस्थितीत मूल पाहिजे. म्हणजे त्यांनी एक प्लॅनिंग केलं होतं की मी एका रात्री गावाला जाईन आणि माझा सासरा म्हणजे तिचा वडील घरी येऊन याच्याबरोबर शारीरिक संबंध प्रस्थापित करील आणि मग त्यातून ती प्रेग्नंट राहील आणि आपल्या कुटुंबाचा वंशाचा दिवा पुढं चालू राहील, अशी त्यांची यामागं उद्देश होता. आता पण हा अजय असंच कामानिमित्ताने कधी कधी रात्री बाहेर जाऊ लागला आणि तिचा सासरा तिच्या रूममध्ये येऊन तिच्याबरोबर शारीरिक संबंध प्रस्थापित करू लागला. आता सासऱ्याचं पण वय जरा जास्तच होतं, त्याच्यामुळे ती त्याच्यापासून पण काय गर्भवती राहीना. आता ही गोष्ट तिच्या नवऱ्याला अजयला माहितीच होती. तो तिला सांगितलं होतं त्याने क्लिअर की मला कोणत्याही परिस्थितीत मूल पाहिजे, जे होते ते गपचूप सहन कर आणि आपल्याला वंशाचा दिवा दे, अशा ही गोष्ट होती. मग आता तिचा जी नणंद होती त्या नणंदचा एक नवरा होता. त्या नवऱ्याचं वय होतं 30 आणि त्याचं नाव होतं संतोष. आता ही सासऱ्यापासून सुद्धा एक 5-6 महिने त्यांनी ट्राय केलं तर सासऱ्यापासून सुद्धा ही काय गर्भवती राहीना. मग एका दिवशी त्यांनी त्या संतोषला बोलवलं, म्हणजे नणंदचा नवरा. आता एक नणंदचा नवरासुद्धा तिच्याबरोबर शारीरिक संबंध करू लागला. आता हे श्वेताला काही ही गोष्ट पटत नव्हती, पण घरच्यांच्या दबावामुळं आणि समाजापुढं नाचक्की टाळण्यासाठी, घराची इज्जत टाळण्यासाठी ती गप्प राहिली. त्याच्यामुळे ती प्रचंड ताणतणावात होती, कारण तिचा नवरा तिची साथ देत नव्हता. नवऱ्यालासुद्धा हेच पाहिजे होतं. त्याच्यामुळं ते एक दिवस तो संतोष पण तिच्याबरोबर शारीरिक संबंध ठेवू लागला. आता ती एका महिन्यात त्यांना असं कळलं की चेक केल्यानंतर ती गर्भवती राहिली. पण ती कुणाकोण राहिली हे माहीत नव्हतं. पण त्यांचा जो मूळ उद्देश होता की कसंही करून हिला प्रेग्नंट ठेवायचं, त्याच्यामुळे ती प्रेग्नंट राहिली. आता ते मूल कुणाचं वगैरे हा संशोधनाचा विषय राहील, पण ती गर्भवती राहिल्यानंतर त्यांनी चेकअप वगैरे केलं आणि 1-2 महिने व्यवस्थित गेल्यानंतर ते मुलगं खाली झालं. म्हणजे काही कारणामुळं तिच्या खाण्यात किंवा काम कष्ट करण्यात काही प्रॉब्लेम आला असेल, त्याच्यामुळे ते खाली झालं. आता मात्र या दोघांच्यात अजूनच घरात ताणतणावाचं वातावरण आणि भांडणे होऊ लागली. आता त्यांना कारण इकडून तिकडून कसं तरी त्यांनी ते मूल जोपासलं होतं किंवा ते गर्भवतीला तिला ठेवायचा प्रयत्न केला होता. आता तरीसुद्धा आता ते मूल खाली झाल्यानंतर ही तिची आई होती श्वेता, तिथं अजूनच जास्त ताणतणावात राहायला लागली. तिला खूप टेन्शन येऊ लागलं की घरच्यांच्या पुढं समाजापुढं आता आपण कोणत्या नाकाने हे करायचं. अगोदर तिचा दाजी आणि सासरा तिच्यावर अत्याचार करत होते, त्याच्यामुळे ती जास्त ताणतणावात होती. आता तिचा परत तिथून पुढं 1-2-3 महिने गेल्यानंतर घरच्यांनी परत तिच्यावर असा शारीरिक संबंधासाठी प्रेशर्स आणायला सुरुवात केली. आता मात्र ती आवाक्याच्या बाहेर गेली होती, कारण अगोदरच ती कसं तरी ती सहन करत होती आणि त्यात आता परत 2-3 महिने झालं की परत तिचा सासरा आणि संतोष यांनी तिच्यावर शारीरिक संबंध स्थापन करण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. आता मात्र तिची हद्द संपली होती, तिची सहनशक्ती संपली होती. तिने तेथील पोलीस स्टेशन गाठले आणि पोलिसांना याची सगळी माहिती दिली. आता पोलिसांनासुद्धा हीचा जी माहिती ऐकून त्यांना पण धक्काच बसला की कशाप्रकारे एका समाजात चांगल्या घरात एखाद्या महिलेवर मुलासाठी वंशाच्या दिव्यासाठी कसे अत्याचार होतात हे पोलिसांना समजले. मग पोलिसांनी तिचा सासरा, तिचा नवरा आणि तो नणंदचा नवरा होता संतोष, त्या तिघांनाही बोलून त्यांची चौकशी केली आणि त्यांना अटक केली. आता कौटुंबिक अत्याचार कायद्याअंतर्गत त्या तिघांनाही अटक करण्यात आली. आता सांगायचा उद्देश हाच की कशाप्रकारे या घटनेमधून आपल्याला हे समजते की एखाद्या भारतीय चांगल्या सुशिक्षित घरामध्ये वंशाच्या दिव्यासाठी मुलासाठी एखाद्या महिलेवर कोणत्या प्रकारचे आणि कोणत्या लेवलचे अत्याचार होतात हे आपण ह्या घटनेच्या माध्यमातून पाहिले. तर ही घटना आवडल्यास नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. काही पाश्चात्य राज्यांमध्ये म्हणजे दुसऱ्या देशांमध्ये एखाद्या नवरीला किंवा कुटुंबाला मूल नाही झाले तरी चालते, पण त्यांच्यात असा अत्याचार करण्यात येत नाहीत किंवा ते दत्तक घेतात किंवा दुसऱ्या मुलाचा सांभाळ करतात. पण असा अत्याचार करणं हे नक्कीच चुकीचं आहे. या गोष्टींवर कुठेतरी आळा बसला पाहिजे. रामकृष्ण हरी.